नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव ते श्री क्षेत्र शेगाव पर्यंत संत गजानन महाराज संस्थान व आध्यात्मिक बाल संस्कार केंद्र वतीने पायदळ दिंडीला सुरुवात करण्यात आली। 11 फेब्रुवारीला पायदळ यात्रेला सुरुवात झाली असून फूल आमला या गावी थाटात रिंगण सोहळा संपन्न झाला। आयोजित पायदळ दिंडी सोहळ्यात अनेक भाविकांनी सहभाग घेतला। वारकऱ्यांनी दिंडीत टाळ मृदुंगांच्या नादात गजानन महाराजांच्या जयकाराने परिसर दुमदुमून गेला। रिंगण सोहळ्यात फुगडी खेळून महिला व पुरुष भक्तांनी आपला आनंद व्यक्त केला। श्री संत गजानन महाराज संस्थान व आध्यात्मिक बाल संस्कार केंद्र धानोरा गुरवच्या वतीने दिनांक 11 ते 19 फेब्रुवारी दरम्यान धानोरा गुरव ते श्री क्षेत्र शेगाव येथे पायदळ दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या दिंडी सोहळ्याचा फूल आमला येथील संत मदन महाराज संस्थान येथे 20वा भोजन कार्यक्रमाच्या निमित्त रिंगण सोहळा पार पडला। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव येथील संत गजानन महाराज संस्थान व आध्यात्मिक बाल संस्कार केंद्र यांच्या वतीने पंचक्रोशीतील संत गजानन महाराजांचे शेकडो महिला व पुरुष भक्तांनी दिनांक 11 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीत धानोरा गुरव ते संतनगरी शेगाव येथे पायदळ दिंडी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। दिनांक 11 फेब्रुवारीला सुरुवात झालेल्या दिंडी सोहळ्याचा 20वा 13 फेब्रुवारी रोजी फूल आमला येथील संत मदन महाराज संस्थानात घेण्यात आला। संस्थानतर्फे सहभागी सर्व वारकरी भक्तगणांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। या प्रसंगी संस्थानच्या आवारात वारकऱ्यांनी दिंडी सोहळा साजरा केला। टाळ मृदुंगाच्या व गजानन महाराजांच्या जय जयकाराने परिसर दुमदुमून गेला। रिंगण सोहळ्या दरम्यान पावली फुगडी खेळून महिला व पुरुष भक्तांनी आपला आनंद व्यक्त केला।